इंडियाच्या कुठल्याही नेत्यांच्या संपर्कात राहू नका, एकनाथ शिंदे यांनी सध्या सूचना दिल्याचं पाहायला मिळत आहे। नवनिर्वाचित खासदार यांची वर्षा निवासस्थानी शिंदेसोबत बैठक झाली। त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिलेल्या आहेत। तर आज रात्री सर्व खासदारांसोबत एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होतील। शिंदेच्या सेनेच्या वाटेला येणाऱ्या मंत्रिपदावरही या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, नवनिर्वाचित खासदारांसोबत शिंदेची ही बैठक पार पडली, त्यातून ही अपडेट समोर येते आहे। इंडियाच्या कुठल्याही नेत्यांच्या संपर्कात राहू नका अशा सूचना शिंदेने दिल्याचं सध्या समजतंय। अजून नेमकं काय काय घडलं या बैठकीत सविस्तर? गौरी, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलवली होती। श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीनं शाल श्रीफळ देऊन आणि औक्षण करून या सर्व खासदारांचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर जे पराभूत झाले होते उमेदवार त्यांनाही ते बोलवण्यात आलं होतं। चर्चा झाल्यानंतर 7 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली। त्यांनी नक्की सत्ता स्थापनेसंदर्भातल्या दिल्लीतल्या काय घडामोडी आहेत, काय हालचाली, त्याची माहिती त्या खासदारांना दिली। मात्र एक त्यांना स्ट्रिक्ट आदेश देण्यात आलेले आहेत की इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या तुम्ही संपर्कात येऊ नका किंवा त्यांच्याशी संभाषण ठेवू नका। तसंच जर का सत्तेत सहभागी ते होत आहेत तर मंत्रिमंडळात त्यांना कसं स्थान दिलं जाईल याबाबतची सुद्धा चर्चा झाली। आज रात्री हे सर्व खासदार जे आहेत ते दिल्लीला रवाना होतील। मात्र त्यापूर्वी शिवाजी पार्कला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतील। हो, नक्कीच पंकज। तर खरं तर सत्ता स्थापनेआधी अनेक खलबतं होताना आपण पाहू शकतोय। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।